जय शिवराय. मी रामसुतार. 365 दिवस विचारांचा जागर अर्थात शिवकाव्य हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा माझा मानस आहे. आपल्यासमोर विषय मांडतो मावळ्यांची 12 तीर्थक्षेत्रे. खरं म्हणजे मावळ्यांनी जास्तीत जास्त गड केले पाहिजे. 30, 40, 50, 60 शक्य होईल तितके त्यांनी ते पाहिलेच पाहिजे. पण किमान 12 ठिकाणी तरी त्यांनी भेट द्यायलाच पाहिजे. कोणती आहेत ती 12 तीर्थक्षेत्रे? मावळ्यांची 12 तीर्थक्षेत्रे. जाऊन बघा सिंदखेड राजा, जाऊन बघा सिंदखेड राजा शिवरायांच्या मासाहेबांचं जन्मस्थान, आणि जाऊन बघा वेरूळला स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचं जन्मस्थान. भेटा शिवनेरीला शिवरायांचं जन्मस्थान. बेटावर शिवनेरीला शिवरायांचं जन्मस्थान आणि स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर ठिकाण. डोळ्यात साठवावं स्वराज्याचं तोरणा किल्ला, आणि जाऊन प्रतापगडावर आठवावा शिवप्रताप पोवाडा. विसरावा कसा पन्हाळगड, वीरशिवा काशीदांचं बलिदान, राजे शिवाजी राजे संभाजी यांची शेवटची भेट, आणि जरूर जावं राजगडावर तिथं सईबाईंची समाधी. शिवराय जास्त दिवस राहिले तो राजगड नेहमी आठवणीत ठेवावा पुरंदर. नेहमी आठवणीत ठेवावा पुरंदर किल्ला, संभाजी राजांचं जन्मस्थान. कसा विसरून चालेल सिंहगड, कसा विसरून चालेल सिंहगड. वीर तानाजीचा पराक्रम म्हणाले शिवराय, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. रायगड म्हणजे दुर्गेश्वर, रायगड म्हणजे दुर्गेश्वर. शिवरायांचा राज्याभिषेक तिथेच झाला, शेवटचा श्वास तिथंच. जवळच पायथा पाचाडला मासाहेबांची समाधी, जवळच पायथा पाचाडला मासाहेबांची समाधी. आणि बघावीच लागे बड बुद्रुकची वीर गाथा. धाडस ठेवा डोळ्यात शिवाच्या छाव्याची, संभाजी महाराजांची रणवणारी समाधी बघायला. बघावी ही मावळ्यांची 12 तीर्थक्षेत्रे. बघावेत ही मावळ्यांची 12 तीर्थक्षेत्रे. स्वराज्याचे हे मूक साक्षीदार, शिवरायांचा इतिहास आम्हाला सांगणार, आणि यांच्या दर्शनाने आमचं आयुष्य धन्य होणार, आमचं आयुष्य धन्य होणार, आमचं आयुष्य धन्य होणार. धन्यवाद.